शिवसेनेचा मतदारसंघ भाजपनं मागितल्यानं महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली आहे। परिणामी भाजपनं केलेली मागणी शिवसेना मान्य करणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं महायुतीला चांगलेच टोले लगावलेत। पाहूयात। मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपचे भागवत कराड इच्छुक आहेत। तर 1988 पासून छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। महापालिका राखण्यात शिवसेना इथं नेहमीच यशस्वी ठरली। 1991 पासून या मतदारसंघातून सातत्यानं शिवसेनेचा खासदार निवडून येतोय। त्यात अपवाद ठरला तो 1998 आणि 2019 मधील निवडणुकीचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली असली तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं हा मतदारसंघ त्यांचाच असल्याचं स्पष्ट केलंय। पण असं असतानाही भाजपला हा मतदारसंघ हवा आहे। संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी। पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल। छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाची भाजपकडून मागणी केल्याच्या मुद्द्याला शिवसेनेनं फारसं महत्त्व दिलं नाही। महायुतीत आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेनाच लढली आहे आणि जिंकली आहे। त्यामुळे यावेळीही बदल होणार नाही हे स्पष्ट करण्यात आलंय। महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये मतदारसंघावर दावा करण्यावरून राजकीय संघर्ष सुरू झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं चांगलाच निशाणा साधला। भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दयनीय अवस्था केल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरवर शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा फडकेल असा दावाही करण्यात आला। करू द्या, ज्यांना उभं राहायचं असेल तर उभं राहते शिवसेनेच्या समोर लढायची हौस असेल तर लढा। जिंकणार शिवसेनाच, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जातंय। तर महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही कोण लढणार यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत। परिणामी दोन्ही पक्षातला तिढा सोडवण्याचं आव्हान भाजप समोर निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।